भाजपचे राज्यसभा खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे यांना पुणे महानगरपालिकेनं दणका दिलाय। सुप्रसिद्ध आर डेक्कन मॉलमध्ये मिळकत थकवल्याप्रकरणी पालिकेनं राणे पुत्राला नोटीस बजावली होती। त्यानंतर आता महापालिकेच्या कर संकलन विभागानं थकीत मिळकतीचा भाग सील केलाय। संबंधित मिळकतीची सुमारे 3.5 कोटी रुपयांची थकबाकी होती। पुणे महापालिकेकडून नोटीस बजावूनही हा कर भरला जात नव्हता। त्यामुळे अखेर महापालिकेनं 3 मजल्यांच्या मिळकतीचे वरचे 2 मजले सील केलेत। मात्र एरवी एक मिळकत सील केली तरी मोठा गाजावाजा करणाऱ्या प्रशासनाकडून मात्र ही माहिती गोपनीय ठेवण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय। महापालिकेनं नोटीस दिल्यानंतर प्रत्येक वेळी पालिकेवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप आहे। मंत्री महोदयांच्या मिळकतींची थकबाकी असल्यानं पालिकेकडून त्यांनाही गेल्या 2 वर्षांपासून सातत्यानं नोटिसा बजावण्यात येत होत्या। मात्र प्रत्येक नोटिसीनंतर पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात होता। त्यामुळे कोणतीही कारवाई होत नव्हती असा दावा केला जातोय। काही महिन्यांपूर्वी पालिकेनं नोटीस बजावल्यानंतर थेट महापालिका आयुक्तांनाच फोन करून कारवाई न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। त्यानंतर पालिकेनं कोणतीही कारवाई केली नव्हती। मात्र मंगळवारी अखेर पालिकेनं या मिळकतीला टाळं ठोकलं असून थकबाकीपोटी ती सील करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।